तून बाहेर सुद्धा पडू शकतो. म्हणून आजचा सामना खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. तर मी सुपर किंग संघाचे कर्णधार कैलास बजाटे यांना विचारील की आजची रणनीती आणि आजची प्लॅनिंग काय असेल. आजची रणनीती आणि आजची प्लॅनिंग आम्ही तुम्हाला जसं नेहमी सांगतो की आम्ही मॅच टू मॅच, बॉल टू बॉल आणि प्लेअर टू प्लेअर खेळत असतो. त्यामुळे जसं प्लेअर समोर येईल किंवा जसं संघाचे जे जे खेळाडू समोर येतील त्या हिशोबाने आम्ही रणनीती बनवत असतो आणि खेळत असतो. तर किंग्स इलेव्हन लोणार संघ आपण प्रथम तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. क्षेत्ररक्षण करून तुम्ही जवळजवळ क्वालिफाय झालेले, परंतु जर आपण सामना जिंकला तर आपण एक नंबरवर कायम राहतील आणि आपल्याला पहिला क्वालिफायरचा सामना सुद्धा खेळायला भेटेल. म्हणजे दोन चान्स असतील आपल्यासाठी आय पी एल सारखे. म्हणून तुम्हाला हा सामना तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा असेल. तुमची काय रणनीती असेल. रणनीती म्हणजे आमची मॅच एल एस के सोबत आहे आणि त्यांचे कॅप्टन कैलास भाऊ बचाटे प्रत्येक वेळी त्यांचं एक वेगळं हे असते, प्लॅनिंग असते. त्यांच्यामुळे त्यांच्या विरुद्ध खेळणे कदाचित खूप कठीण होऊ शकते, कारण की प्रत्येक बॉल परत त्यांची प्लॅनिंग असते. त्या हिशोबाने आम्ही त्यांचे जे प्लेयर आहेत खेळणारे बॅट्समन, जितेश, त्याच्यानंतर इम्रान वगैरे, यांच्यावर आमचं जास्त लक्ष असेल की त्यांना सस्त्यात आउट करायचं आणि आमची जास्तीत जास्त त्यांना 80 रनच्या आतमध्ये त्यांना थांबवायचं. आणि आमचेसुद्धा बॅट्समन फॉर्ममध्ये आहेत, तर आम्ही तेवढं जर टार्गेट त्यांना थांबवलं तर आम्ही निश्चितच चेस करू शकतो. तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक. चला, तुम्ही क्षेत्ररक्षण लवकर लवकर लावून घ्यायचं आहे. टॉस झालेला आहे. मला तरी वाटते लोणार सुपर किंग संघ नाणेफेकी जिंकून प्रथम बॅट. नंबर वन वर असलेला, दोन नंबर वर असलेला संघ किंग्स इलेव्हन लोणार संघ जो चांगल्या फॉर्म मध्ये आहे. चार सामने त्यांनी विजय मिळवले. तर ही मॅच मात्र नक्कीच टफ होईल. किंग्स इलेव्हन लोणार संघ मैदानात उतरलाय. आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घेतील.
हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. KVM प्रेझेंट्स लोणार आणि आजचा 7वा दिवस लीग मॅचचा शेवटचा दिवस असेल. तरी सुद्धा मी प्रथमतः टॉस जिंकून बॅटिंग घेतलाय या सुपर किंग संघाने. तर किंग्स 11 लोणार संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. 10 वाजून 28 मिनिटं झालेले आहेत. बरोबर 10 वाजून 30 मिनिटांनी मात्र सामन्याला सुरुवात होईल. आशिषला विनंती करेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तसेच सलामीचे 2 फलंदाज पाठवा. लोणार सुपर किंग संघ आपले ओपनिंग. हॅलो, ओपनिंग पेअर मैदानात येत असताना विजय राठोड आणि नितीन थोरवे सलामीची जोडी. विजय राठोड जो एक चांगल्या फॉर्ममध्ये आहे, कारण की सिंगल डबल एक चांगल्या पद्धतीने खेळतो, चौकार सुद्धा लगवतोय. आणि एक सलामीचा फलंदाज मात्र हुकमी फलंदाज एक आक्रमक नितीन थोरवे आलाय. बघूया यावेळी मात्र लोणार सुपर किंगची रणनीती कशी असेल, कारण की टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग घेतलाय. 100 धावा पूर्ण करतील का त्याकडे सुद्धा लक्ष असेल, कारण की आज मात्र त्यांना जिंकणं खूप गरजेचं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आशिष प्लीज जरा क्षेत्ररक्षण लावून घ्या. दहा षटकांचा सामना, 3 षटक आहे. पॉवर प्लेचे 2 षटक पहिल्यांदा पॉवर प्ले असेल, नंतर बॅटिंग पॉवर प्ले सुद्धा 1 षटकांचा असेल. 7व्या 8व्या 9व्या षटकामध्ये आपण घेऊ शकतात. बघूया आजचा हा पहिलाच सामना असेल. चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. बघूया पार्टनरशिप सुद्धा एक चांगली. पण धावगती मात्र 100+ धावा करू शकतात. बघूया आजची रणनीती आणि आजची मॅच मात्र कशी रंगेल. पहिलं षटक चालू असताना सद्दाम बेग गोलंदाजी मार्कवर पण एकदा सज्ज होतोय. विजयसाठी फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू मात्र सरळ निघून जात असताना आणि यावेळी पुन्हा एकदा चांगल्या रीतीने उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करताना अजित इथे मात्र 2 धावा आपल्या संघासाठी वाचवितो. अजित कॅनने 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 8 धावा. 4 चेंडूवर मात्र 8 धावा जमविल्यात या विजय राठोडने. त्याच्या 200च्या स्ट्राईक रेटने मात्र धावा जमवतोय. अतिशय चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी लोणार सुपर किंग संघाला. षटक क्रमांक पहिला चालू असताना 5वा चेंडू पुन्हा एकदा सद्दाम ओव्हर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा लेग साईडला फ्लिक केलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू सरळ निघून जाताना असताना सीमारेषेच्या बाहेर चौकार. विजय राठोड ब्रँडेड चौकार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये खूपच महागडे षटक टाकतोय तो हा गोलंदाज सद्दाम. पाच चेंडूमध्ये धावसंख्या झाली ती 12 धावा. शेवटचा चेंडू बाकी असेल षटक क्रमांक पहिल्यातला. बघूया थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय आशिषने. सद्दाम बेग या सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरतोय. पहिल्या षटकामध्ये विजय राठोड 5 चेंडू खेळलाय. अतिशय चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. फुलर लेनचा चेंडू होता, निर्धाव चेंडू, अतिशय चांगला चेंडू मात्र टाकला, कमबॅक केलं. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 12 बिनबाद 12 धावा. तर संकेत मापारी जवळजवळ 6 सामने आपण पराजित होऊन मात्र टुर्नामेंट मधून बाहेर पडले आणि आता मात्र तुम्हाला आनंद घ्यावा लागेल या मॅच पुढील होणाऱ्या मॅचचा. तर तुम्ही काय सांगतील या लीग बद्दल आणि या मॅच बद्दल? निश्चितच जे दोन्ही संघ खेळतात ते अत्यंत तुल्यबळ असे संघ आहेत. यामध्ये LSK मध्ये जर बघायला गेलं तर राठोड साहेब झालं, इम्रान, जितेश, त्याच्यानंतर कैलास भाऊ, चांगला संघ. आणि समोरचा किंग्ज 11 संघामध्ये पण चांगले खेळाडू आहेत. आशिष गायकवाड स्वतः किपिंग करताना, त्यानंतर अजय गायकवाड, रामेश्वर सानप, विशाल शिरसाट
आणि होणारा हा चांगला उत्कृष्ट असा सामना होईल. धन्यवाद. दरम्यान दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाज पॉवर प्लेचं हा अजित कायंदे, एक चांगला गोलंदाज आहे. बघूया यावेळी सामना करेल नितीन थोरवे. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता, अतिशय चांगला चेंडू टाकला आणि ते मात्र पहिल्या चेंडूवर आपली एक धाव करून खाता उघडेल नितीन थोरवे. एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 13. 13 धावा विदाऊट लॉस. पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात केली ती सुरुवात मात्र कायम ठेवावी लागेल, तरच आपण 100+ धावा करू शकतात. तर बघूया इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल किंग्स 11 लोणार संघाला. उद्याच्या दिवसात मात्र पहिली क्वालिफायर, एलिमिनेटर आणि सेकंड क्वालिफायर असे 3 सामने खेळवले जातील आणि सोमवारी मात्र ग्रँड फायनलचा सामना मात्र खेळवला जाईल. बघूया पण एकदा अजित बनाम विजय जो आक्रमक फलंदाज आहे, यावेळी पण एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. ते मात्र निर्धाव चेंडू. विजयने मला तरी वाटते थोडंसं वेगळं एक ग्राउंडमध्ये आल्यानंतर एक वेगळं करण्याचं पवित्र धारण केलं आहे, कारण की प्रत्येक चेंडू मात्र आक्रमण करत आहे. विजय राठोड एक चांगला अनुभवी फलंदाज आहे. वय वर्ष 38. बघूया विजय राठोड अतिशय चांगला फलंदाज, अनुभवी फलंदाज आहे. एक चांगली बॅटिंग करत असताना या ग्राउंडवर यावेळी मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. ते मात्र पंच वळतात. हा खराब चेंडू रूल नंबर 22 देत असताना अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 14. 2 चेंडूचे खेळ झाले आतापर्यंत दुसऱ्या षटकातील. यावेळी पुन्हा एकदा सुरेख फटका मारलाय. बघूया कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जावेल तोपर्यंत फक्त एकच धाव. एक चांगलं क्षेत्ररक्षण केलंय रामेश्वर सानपने. चांगली फेकी. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 15 धावा. निश्चितच 15 नोव्हेंबरला मात्र सचिन रमेश तेंडुलकर 1989 साली मात्र क्रिकेटला पदार्पण केलं. सचिन रमेश तेंडुलकर एक भारतीय संघासाठी एक मोठा खेळाडू, त्याने मात्र 100 सेंचुरी मात्र पूर्ण केले. धावसंख्या 15. नितीन थोरवे स्ट्राईक एंडला. फुलर लेनचा चेंडू अतिशय चांगला चेंडू मात्र टाकण्यात आला गोलंदाज अजित कडून. ब्लॉकलचा चेंडू चांगली गोलंदाजी करतोय यावेळी अजित. सद्दाम बेगचं थोडंसं महागडं षटक टाकल्यानंतर आता मात्र कमबॅक करतोय किंग्स 11 लोणार संघ. बघूया नितीन थोरवे जो आक्रमक फलंदाज आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. दॅट्स अ व्हेरी ब्युटिफुल बॉलिंग. अजित मात्र एक चांगली गोलंदाजी करतोय. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत. अतिशय चांगली गोलंदाजी आणि चांगली लाईन मात्र ठेवलाय. जसप्रीत बुमराह ज्याप्रमाणे यॉर्कर लाईनचे चेंडू टाकतोय त्याच प्रकारची गोलंदाजी मात्र केली जाते या मैदानावर. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. शेवटचा चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा अजित. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. खूपच अप्रतिम कामगिरी करत असताना अजित आणि पंचांनी नोचा इशारा दिलाय. बघूया नोचा इशारा म्हणजेच नक्कीच फ्रीडचा इशारा सुद्धा आलाय. एक चांगली गोलंदाजी मात्र नक्कीच केलाय या गोलंदाजांनी. अजित काय नाही 3 ब्लॉकरचे चेंडू टाकले, परंतु बघूया फ्रीडचा चेंडू मात्र कशा रीतीने हाताळेल. एक चान्स आहे नितीन थोरवेला. फ्रीडचा चेंडू बघूया. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि सुरेख स्ट्रोक जरूर मारला. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि चेंडू सरळ निघून जातोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 20 धावा. सुरेख फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज सलामीचे. विजय राठोड
आणि नितीन थोरवे पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 घेऊन येत असताना वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून 3. सद्दाम बेग 5 खेळाडू यावेळी 30 सर्कलच्या बाहेर, 3 खेळाडू ऑफ साईडला, 2 खेळाडू लेग साईडला. वायडिश लॉंग ऑन, मिड विकेट, मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंट क्षेत्रामध्ये, डीप पॉईंट क्षेत्रामध्ये असे 5 खेळाडू बाहेर दिसतात. बघूया सद्दाम बनाम विजय. यावेळी सुरेख फटका मारलाय, चेंडू मात्र सरळ निघून जाईल. दॅट्स अ व्हेरी ब्युटिफुल स्ट्रोक. विजय राठोड ब्रँडेड चौकार. अतिशय चांगली फलंदाजी मात्र करतोय विजय राठोड. 9 चेंडू आतापर्यंत खेळले आणि 17 धावा जमविलेत. आपल्या संघासाठी एक चांगली सुरुवात करून दिलाय. खराब गोलंदाजी करत असताना सद्दाम बेग बघूया कमबॅक करेल का. 13 चेंडूचा खेळ झालाय, 24 धावा धाव फलकावर लागलेत. अजूनही विकेट मात्र गेलेली नाही, म्हणजे एक चांगली सुरुवात करून दिलाय विजय राठोड आणि नितीन थोरवेनी. यावेळी पुन्हा एकदा शॉर्टपर्यंत चेंडू, यावेळी मात्र कमबॅक करतोय. अतिशय चांगला चेंडू मात्र टाकण्यात आला, एक निर्धाव चेंडू. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका जरूर मारलाय. क्षेत्ररक्षक हजर आहे आणि ते मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण करतो. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते मात्र गडी बाद होण्याचा चान्स असेल, परंतु एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल विजय आणि नितीन मध्ये. विजय आणि नितीन मध्ये एक चांगली रनिंग झाली. 2 धावा लगेच पूर्ण केल्या, क्षेत्ररक्षणाचा फायदा घेतला. 2 धावेने धावसंख्या 2 पोहोचली 26. धावसंख्या 26. पुन्हा एकदा सद्दाम बनाम विजय जो आक्रमक खेळाडू आहे. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकला जातो खोलवर टप्प्याचा आणि जोरदार टाकलेला असा चेंडू, निर्धाव चेंडू. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय या 3ऱ्या षटकातील. पुन्हा यावेळी उंचावर चेंडू बघूया, जेल बाद होण्याचा चान्स आहे. पहिला विकेट बाद होईल का बघायचं आहे आणि ते मात्र जेल मात्र सुटतोय आणि जीवदानाचा फायदा मात्र घेईल हा विजय राठोड, कारण की 2 धावा लगेचच पूर्ण केल्या जातात. 28 धावा अजूनही शेवटचा चेंडू बाकी या 3ऱ्या षटकातील. विशालने मात्र जेल सोडला गेला, खूपच उंचावर गेलेला चेंडू. विजय राठोड मात्र 21 धावांची खेळी केलाय अजूनही. ब्लॉकलचा चेंडू होता, अतिशय चांगली कमबॅक केलाय या सद्दामने. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत ते 28, बिनबाद 28. एक चांगली सुरुवात झालाय, म्हणजे विजयला आणि नितीनला जे ओपनिंगसाठी पाठवलं होतं ते काम मात्र आता केलेलं आहे. परंतु पुढील होणारे फलंदाज खूप मोठे फलंदाज आहेत. जितेश फंगाल असेल, इम्रान असेल, खूप मोठमोठे फलंदाज मात्र या संघासाठी. सुनील राठोड असेल, स्वतः कर्णधार एक कैलास, हे सुद्धा खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आणि दुर्गेश चव्हाण असे मोठमोठे फलंदाज आहेत, म्हणजे नक्कीच 100चा आकडा सुद्धा पार होण्याचं लक्षणे दिसतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा बिनबाद. पण एकदा वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून 4थं षटक घेऊन येतो अजित, याने मात्र एक चांगलं षटक हाताळलं. शेवटचा चेंडू फक्त खराब टाकला होता अजितने नोचा, त्यामुळेच एक चौकार सुद्धा गेला होता. परंतु एक चांगली गोलंदाजी मात्र नक्कीच केली होती. 3 ब्लॉकलचे चेंडू मात्र पाहायला मिळाले होते या दुसऱ्या षटकामध्ये. 4थं षटक घेऊन येतो पुन्हा एकदा अजित बनाम नितीन थोरवे. विजयने मात्र एक चांगला काम केलंय, परंतु नितीनला मात्र एक चांगली बॅट दाखवावी लागेल, कारण की 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा जमवलेत या नितीनने. नितीन थोरवेकडे ती क्षमता आहे, षटकार चौकार मारू शकतो. अजित बनाम नितीन. फुलरलेनचा चेंडू, सुरेख फटका मारला, इथे मात्र मिस फिल्डिंग होईल विशाल कडून आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण केलंय ते उमरनी आणि 2 धावा लगेचच पूर्ण होईल. विशाल मात्र थोडंसं प्रेशरमध्ये आलेला दिसतो, कारण की एक झेल आणि एक चेंडू मात्र सोडलेला आहे. 2 धावेने 30 धावा. पुणे एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत असताना
थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना बघूया. यावेळी हलक्या त्याने खेळलेला फटका एक चांगला फटका म्हणावा लागेल, कारण की चेंडू मात्र निर्धाव गेला नाही, तर एक धाव मात्र पूर्ण केली. एक धावेने धावसंख्या जाऊन पोचली 31. यावेळी पण एकदा बॅटची एज लागेल का, आणि यस इट इज गॉन. बॅटची कडा लागली आणि फलंदाज क्रमांक पहिला धक्का बसेल. अजित मात्र एक चांगली गोलंदाजी केलाय. विजय मात्र एक चांगली कामगिरी केली. 14 चेंडूमध्ये 21 धावांची एक महत्त्वपूर्ण इनिंग खेळला. या मॅचमध्ये करो या मरोचा मुकाबला होता आणि एक चांगली सुरुवात मात्र करून दिली या विजय राठोडनी. पहिला धक्का मिळून दिला तो या अजित. यावेळी पण एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु चेंडू चुकतोय. षटक क्रमांक 4 मात्र संपुष्टात येते. 36 धावा 1 विकेट्स. 9ची सरासरी मात्र राखलाय या 4 षटकांमध्ये. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येची 36, 9ची सरासरी राखलाय. हे पाचवा षटक गोलंदाज बघूया. रामेश्वर सानप दिसतोय, जो चांगला गोलंदाज आहे. रामेश्वर सानप एक लेफ्ट हँड गोलंदाज. नवीन फलंदाज मात्र इम्रान खान एक पहिल्या चेंडूवर एक खणखणीत स्ट्रोक जरूर मारला होता. एक धावेने आपला खाता उघडलाय. नितीन थोरवे खेळतो, तो मात्र 12 धाव्यांवर 9 चेंडूचा सामना केलाय. विजय राठोडने एक चांगली सुरुवात करून दिली या लोणार सुपर किंग संघाला. प्लॅटफॉर्म मात्र एक चांगला रचून दिलाय, बघूया. रामेश्वर षटक क्रमांक 5 घेऊन येत असताना हलक्या त्याने खेळतोय. बॅटची एज जरूर लागली होती आणि चेंडू मात्र सरळ निघून जात असताना ते मात्र चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. इम्रानच्या बॅट मधून निघतो हा चौकार. या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 40. चांगला चेंडू जरूर टाकला होता रामेश्वर सानपने, परंतु चेंडू मात्र सरळ या गॅप मधून निघून गेला. धावसंख्या 40 वर जाऊन पोचलाय. रामेश्वर बनाम इम्रान. डेट चेंडू गोलंदाजीमध्ये रनअप मध्ये मला तर वाटते थोडासा अडथळा निर्माण होतोय. षटक क्रमांक 5 दुसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज रामेश्वर सानप. एक चांगला चेंडू जरूर टाकला गेला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इम्रान यांचा. एक मोठा फलंदाज आहे. इम्रानला मात्र एक चांगली बॅटिंग करावी लागेल. ब्लॉकलचा चेंडू आणि इम्रान खान बॅक टू द पवेलियन. दॅट्स अ व्हेरी ब्युटिफुल डिलिव्हरी. रामेश्वर सानप ब्लॉकलचा चेंडू टाकला इम्रानला, आणि इम्रान मी मग परंतु या टुर्नामेंट मध्ये मात्र खराब कामगिरी करत असताना पुन्हा एकदा लवकरात लवकर मात्र बाद होतोय इम्रान खान बॅक टू द पवेलियन.
रामेश्वर मात्र कर्णधारांनी 5वं षटक बोलवण्यात आलं. त्याचं काम मात्र एक चांगल्या रीतीने करतो, कारण की एक मोठा विकेट्स मिळवून दिला. इम्रान खान एक मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा एक मोठा फलंदाज येतोय जितेश पंगाल. हा 2 सामन्यांमध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली, परंतु 2 सामन्यांमध्ये मात्र खराब कामगिरी जरूर केली जितेशनी. ह्या मॅचमध्ये खेळणं खूप गरजेचं. नितीन सोबत मात्र एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. षटक क्रमांक 5वा चालू असताना धावसंख्या अजूनही 40वर थांबलाय. चांगली सुरुवात मात्र विजय राठोडने करून दिलाय, परंतु जे फलंदाज आहेत त्यांना मात्र एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल. रामेश्वर सानप एक लेफ्ट हँड गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख फटका खेळला. पहिल्या चेंडूवर मात्र एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल, खाता उघडेल. एक धावाने धावसंख्या जाऊन पडली 41. धावसंख्या 41. अजूनही 2 चेंडू बाकी. या षटकातील 2 चेंडू नंतर पाणी घेऊन जायचे दोन्ही 12व्या खेळाडूंनी. कृपया 12वा खेळाडू असेल तर 12व्या खेळाडूंनी मैदानात यायचं आहे. यावेळी खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू टाकला होता. अजय गायकवाड एक चांगला खेळाडू आहे, एक चांगलं क्षेत्ररक्षण केलं. निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी केली रामेश्वर सानपने. आतापर्यंत 5 धावा दिलेत 5 चेंडूमध्ये आणि एक मोठा विकेट्स मिळवला आहे इम्रान खानचा. शेवटच्या चेंडूवर मोठा स्ट्रोक जरूर मारला मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू सरळ निघून जात असताना सीमारेषेच्या बाहेर चौकार. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 45 म्हणजे 9ची सरासरी कायम ठेवलाय. 5 षटकामध्ये 30 चेंडू 45 धावा. पाणी घेऊन जायचे लगेच 2.5 मिनिटाचा ब्रेक असेल. विनायक मोरे गिनगाव राजा पोलीस स्टेशन यांना विनंती करेल की आपण मंचावर उपस्थित राहायचंय. चला टाइम आउट संपलेला आहे. कृपया आशिष गायकवाड चला आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
षटक क्रमांक 5 संपल्यानंतर पुन्हा एकदा टाइम आउट झाला होता. आता बघूया 6वा षटक घेऊन येईल गोलंदाज विशाल. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 45. 2 विकेट्स गेलेत. विजय राठोड आणि इम्रान खान. स्ट्राईक एंडला जितेश पंगाल, एक चांगला आक्रमक खेळाडू नितीन थोरवे. शॉर्टपर्यंत चेंडू होता, याला मात्र फक्त कट केलं या थर्डमॅन क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र सरळ निघून जाईल, परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण मात्र केलं गेलं. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 46. सहावा षटक चालू असताना दुसरा चेंडू घेऊन येईल विशाल. यावेळी स्ट्राईक एंडला नितीन थोरवे. यावेळी मोठा स्ट्रोक जरूर मारलाय, चेंडू मात्र जाईल आउट ऑफ द पार. मिड ऑनच्या डोक्यावरून सीमरेषेच्या बाहेर पहिला षटकार मात्र निघतोय आजच्या दिवसामधून नितीन थोरवे. या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोचते 52 धावा. हाफ सेंचुरी पूर्ण होत आहे सुपर किंग संघाची. 52 धावा. खूप मोठा मात्र फटका पाहायला मिळाला नितीन थोरवेच्या फळीतून. 12 चेंडूमध्ये 22 धावा त्याने जमवलेत. एक चांगली बॅटिंग करतोय नितीन. सलामीला आल्यानंतर थोडंसं प्रेशर आला होता, परंतु एक चांगली बॅटिंग आता करतोय नितीन थोरवे. एक मोठा फटका पहिल्या षटकाराला आजच्या दिवसामध्ये. 52 धावा झालेत. अजूनही 4 षटक उर्वरित बाकी असतील येणारे. यावेळी पण एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता, सुरेख फटका मारलाय. बघूया, क्षेत्ररक्षक हजर आहे आणि एक चांगला क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 53 धावा. 2 विकेट्स गेलेत आतापर्यंत आणि 3 चेंडूचा खेळ झाला या 6व्या षटकातील. जितेश पंगाल स्ट्राईक मार्कवर. विशाल मात्र ज्याने मात्र एक झेल सोडला आहे तोच गोलंदाजी मार्कवर आहे. बघूया, यावेळी पण एकदा हलक्या हाताने खेळतोय जितेश पंगाल. जितेशला माहित नाही नितीन थोरवे एक चांगली बॅटिंग करतोय, त्याला चांगली साथ देणं खूप गरजेचं आहे. तेच काम मात्र करतोय. थोडंसं सेट होण्याचा चान्स घेतोय हा जितेश पंगाल. त्याला माहित आहे जर मी 1-2 षटक खेळला तर मी संघाची धावसंख्या 100+ करू शकतो. त्यामुळेच मला तरी वाटतं सेट होण्याचा प्रयत्न असेल हा जितेश पंगालचा. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत गोलंदाज विशाल सिरसाटने. यावेळी पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक जरूर आलाय सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा मोठा षटकार. खूपच चांगली बॅटिंग करतोय नितीन थोरवे. 2 षटकार जरूर लगवले त्यांनी. ह्या षटकामध्ये विशालवर मात्र हल्ला चढवलाय. खूपच खराब कामगिरी करत असताना विशाल सिरसाट. धावसंख्या जाऊन पोचली 60 धावा. यावेळी पुन्हा एकदा ऑडीवर त्याने एक धाव घेतो, म्हणजे एक चांगली खेळी करतोय. एक षटकार आल्यानंतर एक सिंगल धाव मात्र घेतोय नितीन थोरवे. षटक क्रमांक 6 मात्र समाप्त होते आणि 61 धावा धाव फलकावर लागलेत. 61 धावा, 10ची सरासरी मात्र ठेवलाय या 6 षटकामध्ये. 3 षटक हे पॉवर प्लेचे असतील येणारे. बघूया, 36 चेंडूमध्ये 61 धावा जरूर जमवलेत. 4 षटक बाकी असतील. 24 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल लोणार सुपर किंग्सचा.
षटक क्रमांक 7 घेऊन येतो गोलंदाज रामेश्वर, एक चांगला गोलंदाज. त्याने मात्र मागच्या 2 षटकाच्या अगोदर मात्र एक चांगली गोलंदाजी केली होती. बघूया, आणि एक मोठा विकेट मिळवला होता इम्रान खानचा. यावेळी स्ट्राईक एंडला नितीन थोरवे, जो एक चांगली बॅटिंग करतोय. शॉटापर्यंत चेंडू होता, सुरेख फटका मारलाय कव्हर क्षेत्रामध्ये. एक चांगलं क्षेत्ररक्षण अजित आणि एक चांगली फेकी. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 62 धावा, 2 विकेट्स गेलेत. म्हणजे आज मात्र एक चांगल्या प्रयत्न दिसतो हा लोणार सुपर किंग संघ. एक चांगल्या लाईनअप मध्ये बॅटिंग ऑर्डर मात्र एक चांगली पाठविली आहे यावेळी कैलास बचडेने. यावेळी ओरपीच विरुद्ध चेंडू होता आणि सरळ लाभ केलाय लॉंगन क्षेत्रामध्ये. चेंडू सरळ निघून जात असताना जितेश फंगाल ब्रँडेड चौकार. धावसंख्या 66, 2 विकेट्स गेलेत. 7वं षटक चालू आहे, अजूनही पॉवर प्लेचा षटक सुद्धा बाकी आहे. पुन्हा एकदा रामेश्वर सज्ज होईल जितूसाठी. जितेश फंगाल यावेळी मोठा स्ट्रोक आणि खूपच लांबवरचा षटकार सरळ रोडच्या बाहेर. म्हणजे जवळजवळ 110 मीटरचा षटकार मात्र मारतोय हा फलंदाज जितेश फंगाल. कृपया चेंडू आणायचं लवकरात लवकर, मॅच बॉल घेऊन यायचं लवकर. क्षेत्ररक्षण साठी राहायचंय विशाल, सॉरी क्षेत्ररक्षक आहे त्यांनी मैदानात यायचं आहे. सहा आणि धावसंख्या पुढे सरसवेल 72 धावा. कृपया जुने चेंडू असतील तर आणून ठेवायचे 2-3 प्लीज, कारण की चेंडू लागणारच आहेत. आपण प्रत्येक वेळी आपण नवीन चेंडू नाही घेऊ शकत. कृपया चेंडू असतील तर घेऊन या. मॅच बॉल आलेला आहे. जितेश फंगालने सुद्धा आक्रमण केलंय या 2 चेंडूंवर. 10 धावा ठोकल्यात या 2 चेंडूंवर. रामेश्वर सानप मात्र प्रेशर मध्ये दिसतोय, कारण की चांगली बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज. आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 32 धावा 32 धावा जमवलेत या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या 72, 2 विकेट्स गेलेत. पुढचा चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा रामेश्वर बनाम जितू. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड, फटका चांगला आहे आणि यावेळी पुन्हा एकदा कॉमेंट्री सरळ कॅमेरामॅनच्या डोक्यावरून चेंडू सरळ निघून जात असताना पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय. जितेश फंगाल ऑन फायर. 6 ने धावसंख्या पुढे सरसवेल 78 धावा. म्हणजे मोठी धावसंख्या मात्र उभारण्याकडे वाटचाल करतोय. अजूनही चेंडू बाकी असतील 2. या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. 2 षटकार जरूर लगवलेत, 1 चौकार. जितेश फंगाल खेळतोय 6 चेंडूमध्ये 19 धाव्यांवर आणि नितीन खेळतोय 16 चेंडू 31 धाव्यांवर. एक चांगली बॅटिंग करताना दोन्ही फलंदाज नितीन आणि जितेश. पण एकदा रामेश्वर मात्र हल्ला चढवलाय. पण एकदा रामेश्वर बनाम जितेश. खोलवर टप्प्याचा चेंडू, फुलर लेनचा चेंडू होता, पंचामध्ये हा खराब चेंडू. हा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसवेल 79, 79 धावा धाव फलकावर लागलेत. बॅटिंग पॉवर प्ले सुद्धा बाकी असेल. फुलर लेनचा चेंडू बघूया, पंचांचा नोचा इशारा आलाय आणि चेंडू मात्र सरळ निघून जात असताना सीमारेषेच्या बाहेर चौकार. म्हणजे 5 धावा मिळालेत आणि फ्रीडचा चेंडू सुद्धा आहे. म्हणजे खूपच खराब गोलंदाजी करत असताना रामेश्वर सानप 23 धावा दिलेत आतापर्यंत 5 चेंडूमध्ये. अजूनही 1 चेंडू बाकी, जो फ्रीडचा चेंडू असेल. म्हणजे जितेशला एक चान्स आहे मोठा की पुन्हा एकदा षटकार मारू शकतो. 2 षटकार आणि 1 चौकार जरूर मारलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 84 वर. फ्रीडचा चेंडू बघूया,
खोलवर टप्प्याचा चेंडू तर एक सुरेख स्ट्रोक पाहायला मिळाला. खणखणी चौकार, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये सुरेख फटका मात्र पाहायला मिळाला. जितेश पंगाल ऑन फायर. हल्ला बोल चढवला. 27 धावा मात्र कुठल्या गेल्या या रामेश्वरच्या गोलंदाजीवर. अजूनही एक चेंडू बाकी असेल. एक चेंडू बाकी आणि 27 धावा आल्यात या षटकामध्ये. खूपच महागडं मोठं षटक येत आहे. यावेळी पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. बॅटचा टो लागतो आणि इथे मात्र फक्त एकच धाव मिळेल. षटक क्रमांक 7 मात्र संपुष्ट देते. धावसंख्या येते 89 धावा. 18 चेंडू बाकी आहेत. 89 धावा झालेत. 18 चेंडूमध्ये कितपर्यंत मजल मारत हे पाहणं खूप गरजेचं आहे. स्कोर सुद्धा होऊ शकतो या टुर्नामेंटचा. बघूया पुन्हा एकदा विशाल सिरसाट येतोय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 8 घेऊन येत असताना यावेळी पल्ले स्कूप करण्याचा प्रयत्न जितेश फंगालचा. एक निर्धाव चेंडू. खराब स्ट्रोक जरूर खेळला गेला. 17 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि अजूनही एक षटक पॉवर प्लेचा बाकी आहे. म्हणजे पुढील षटक मात्र पॉवर प्लेचं निश्चित असू शकते. फुलरलेनचा चेंडू इथे मात्र पंचांचा नोचा इशारा आतापर्यंत आलाय. नोचा इशारा पंचांचा म्हणजे फ्रीडचा चेंडू पुन्हा एकदा मिळेल तो नितीन थोरवेला. यावेळी धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. 91 धावा. 91. 17 चेंडू अजूनही बाकी आहेत. नितीन थोरवे फ्रीडचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू अतिशय चांगला टाकला परंतु खूपच बाहेर होता. पंच पुन्हा एकदा म्हणतात खराब चेंडू. वाईटचा इशारा येतोय म्हणजे फ्रीडचा चेंडू अजूनही बाकी असेल. धावसंख्या 92. फ्रीडचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता परंतु स्टंपच्या वरनं जातो चेंडू. निर्धाव चेंडू. शॉर्टअप चेंडू टाकला होता विशाल सिरसाटने. बघूया 92 धावांवर मात्र धावसंख्या थांबलाय. यावेळी पुन्हा एकदा शॉर्टअप पद्धतीचा चेंडू आणि ते मात्र गोलंदाजाला मात्र दंडित केलं जातं की वॉर्निंग दिली जाते. पहिली वॉर्निंग. एक चांगली गोलंदाजी करतोय आता मात्र विशाल. नितीन थोरवेला 2 चेंडू निर्धाव टाकलेत. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि इकडे खराब क्षेत्ररक्षण करतोय तो अजय गायकवाड. चेंडू मात्र सरळ निघून जात असताना आणि ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं रामेश्वर सानपने आणि तिहेरी धाव मिळेल का तर. आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळते. 2 धावा झाल्या आणि पुन्हा एकदा दुसरी धाव सुद्धा मिळेल म्हणजे 4 धावा कंप्लीट होतील. ह्या चेंडूवर 4 धावा मिळतात. नितीन थोरवेच्या खात्यामध्ये 4 धावा मिळतील. 4 धावांनी धावसंख्या धावून पोहोचली 96 वर. 4 धावांची गरज सेंचुरीसाठी. 11 चेंडू आणि 29 धावांची खेळी जितेश पंगाल. ते 19 चेंडूमध्ये 35 धावा नितीन थोरवे. 56 धावांची पार्टनरशिप केला 21 चेंडूमध्ये. बघूया पुन्हा एकदा नितीन सज्ज होईल. यावेळी सरळ मारलेला चेंडू. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालाय. एक चांगलं क्षेत्ररक्षण रामेश्वर सानपकडून. चांगली फेकी. एकच धाव मिळेल. 1 ने धाव पुढे सरसावेल. 97. 2 विकेट गेलेले आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे या 8व्या षटकातील शेवटचा चेंडू. अजूनही 13 चेंडू म्हणजे बाकी आहेत या इनिंगमध्ये. धावसंख्या ती 97 धावा. पॉवर प्लेचं षटक मात्र पुढचं असेल. यावेळी हलक्यात खेळतोय एक निर्धाव चेंडू. जितेश पंगालचा मात्र
एक धाव करून स्ट्राईकवर येण्याचा प्रयत्न होता, परंतु 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 97, 2 विकेट, 97 धावा आणि 2 विकेट्स गेलेले आहेत. बघूया 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय 9व्या षटकामध्ये. चला घाई करा आणि 2 षटकामध्ये कोणीही पाणी घेऊन येणार नाही, कृपया नोंद घ्यायची आहे. दोन्ही 12व्या खेळाडूंनी पाणी घेऊन येऊ नका. आता 2 षटक उर्वरित बाकी आहेत. धावसंख्या 97, 97, 12 चेंडू बाकी आहेत. कृपया पाणी घेऊन कोणी येऊ नका मैदानात. आता अजित कायंदे तिसरं षटक घेऊन येतच ना, आपल्या स्पेलमधील शेवटचं षटक आणि संघासाठी 9वं षटक पॉवर प्लेचं घेऊन येतोय. 3 खेळाडू फक्त बाहेर दिसतात. बघूया नितीन थोरवे, जो मात्र एक चांगली बॅटिंग करून खेळतोय. 36 धावा त्याने जमवलेत. ब्लॉकलचा चेंडू, अतिशय चांगला चेंडू मात्र टाकण्यात आलाय. पंचांकडे अपील करण्यात आलं होतं, परंतु हा निर्धाव चेंडू, एक चांगला चेंडू टाकला. पॉवर प्लेचा षटक हाताळतोय अजित कांदे. प्रेशर असेल, परंतु एक चांगली गोलंदाजी करतो प्रेशरमध्ये अजित. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. इथे मात्र एक धाव पूर्ण करेलच आणि स्ट्राईकवर मात्र जितेश पंगाल येईल. यावेळी एक चांगली गोलंदाजी करतोय अजित कांदे. धावसंख्या 98 धावा, 10 चेंडू बाकी आणि हाय स्कोर मात्र नक्कीच पूर्ण होऊ शकतो, कारण की 108 धावांचा हाय स्कोर असेल. लोणार इंडियन संघाचा 108 धावांचा हाय स्कोर आहे या टुर्नामेंटचा. तो पार करण्यासाठी बघूया 10 धावांची गरज. अजित मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना 2 खेळाडू दिसतात. एक कव्हरमध्ये, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, असे 3 खेळाडू बाहेर आहेत. बघूया लेग साईड पूर्णपणे खाली दिसते. अजित बनाम जितेश पंगाल. यावेळी सूर्य फटका मारलाय एक कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक हजर आहे आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. आणि बघता बघता दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा लगेचच पूर्ण होतील. एक चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते जितेश आणि नितीन कडून. 2 धाव्याने मात्र सेंचुरी पूर्ण होते. 100 धावा पूर्ण होतात या लोणार सुपर किंग संघाचे. 100 धावा पूर्ण झालेत. जितेश खेळतो 31 धाव्यांवर आणि नितीन खेळतो 37 धाव्यांवर. बघूया शतक मात्र कोण झळकावेल या आजच्या दिवसामध्ये. या पहिल्या सामन्यात अजित एक चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा अजित बनाम जितेश. एक सुरेख फटका मारला जितेश पंगालनी. सरळ पंचांच्या डोक्यावरून मारलेला फटका सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्याने धावसंख्या जाऊन पोचली. मांजरे वाटते चेंडू डॅमेज झालेला दिसतो. आणि डेड चेंडू, षटकार नसेल. षटकार नसेल, हा चेंडू फुटला गेलाय. कृपया चेंडू आणायचे, चेंडू असेल तर जुने, कृपया जुने चेंडू असतील ते घेऊन या लवकरात लवकर. मॅच थांबणार नाही. चला चेंडू द्यायचा, चेंडू फेका. डेड चेंडू ना पंच.
षटकार नसेल म्हणजे 100 धावांवर मात्र धावसंख्या थांबलाय. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 9 चेंडू बाकी असतील. बघूया पुन्हा एकदा जितेश पंगाल स्ट्राईकवर आहे. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका आणि यावेळी सरळ कॉमेंट्री बॉक्स कडे सरळ पुन्हा एकदा षटकार. अप्रतिम बॅटिंग करतोय तो मात्र जितेश पंगाल. धावसंख्या 6 ने पुढे सरसवेल. 106 धावा. 2 चेंडू अजूनही बाकी असतील या षटकातील. दोन चेंडू अजूनही बाकी असतील. 106 धावा दिलेत. बघूया जितेश पंगाल. आणि पुन्हा यावेळी मात्र खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचामध्ये हा वाईटचा इशारा. खराब चेंडू. धावसंख्या 107 धावा झालेत. 8 चेंडू बाकी असतील. आतापर्यंत अजितने 26 धावा खर्च केलेत. या तिसरा षटक हाताळतो आपल्या स्पेलमध्ये. 1 विकेट जरूर घेतली होती. यावेळी पंचांचा नोचा इशारा आलाय. बघूया नोचा इशारा येतो यस. आणि फ्रीडचा चेंडू मात्र देण्यात येतोय बॅट्समन जितेश पंगालसाठी. पुन्हा एकदा चान्स आहे जितेशला षटकार चौकार मारण्याचा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 108 धावांवर म्हणजे बरोबरी केलंय लोणार इंडियन संघाची. बघूया अजूनही चेंडू बाकी आहेत. धावा मात्र कितपर्यंत धावापर्यंत मजल मारेल हा संघ लोणार सुपर किंग संघ. आज चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. फ्रीडचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा बॅटची कडा लागली होती. जेलबाद होणार नाही कारण की फ्रीडचा चेंडू होता. अजूनही 1 चेंडू बाकी असेल या षटकातील. फ्रीडचा चेंडू जरूर चांगला टाकला गेला. अजित दोन्ही फलंदाज 37 धावांवर खेळतात परंतु जितेशने फक्त 16 चेंडू खेळलेत. यावेळी फुलर लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा नोचा इशारा आणि चेंडू मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये कट केलाय. पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतो. पुन्हा एकदा फ्रीडचा चेंडू पाहायला मिळेल. 5 धावा मिळाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचतोय 113 धावा. हायस्ट स्कोर मालदरोटे या टुर्नामेंटमध्ये हायस्ट स्कोर नोंदवलाय लोणार सुपर किंग संघाने 113 धावा. सतरा चेंडू आणि 41 धावांची खेळी केली जितेश पंगालनी. 241चा स्ट्राईक रेटने खेळतो जितेश. आणि नितीन थोरवे खेळतो 22 चेंडू 37. शेवटचा चेंडू फ्रीडचा चेंडू आहे. बघूया पुन्हा एकदा जितेशसाठी. यावेळी मोठा फटका जरूर मारला. बघूया जेलबाद होणार नाही कारण की फ्रीडचा चेंडू आहे. आणि चेंडू सरळ निघून जात असताना चुकी करतो क्षेत्ररक्षण रामेश्वर. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. एक सुरेख षटक मात्र येत आहे. ते मात्र सुपर किंगच्या बाजूने 20 धावा आल्यात या षटकामध्ये. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 117. 117 धावा. 2 विकेट्स मात्र गेलेत. पार्टनरशिप मात्र 77 धावांची. एक हायस्ट पार्टनरशिप असेल 77 धावांची. 6 चेंडू बाकी आहेत. गुड बॅटिंग नितीन तोरवे. जवळजवळ 53 धावा जमवल्या 26 चेंडू मध्ये. 26 चेंडू आणि 53 धावांची अप्रतिम बॅटिंग मात्र केलं नितीन तोरवेनी. आता मात्र जितेशला 5 धावा करायचे आहेत परंतु चेंडू बाकी असतील 3. 2 चेंडू जितेशला मिळतील का खेळायला ते पाहणं गरजेचं आहे. कृपया मी विनंती करेल आयोजकांना की 2-3 चेंडू आणून ठेवायचे आहेत जुने चेंडू. कृपया आयोजकांना पुन्हा एकदा मी सांगतोय चेंडू आणायचे आहेत. कृपया चेंडू आपले कुठे असतील ते आपण घेऊन यायचे आहेत. कोणाला तरी पाठवायचं कारण की चेंडू लागणार आहे. कृपया कैलास बचाटे संकेत मापारी यांना विनंती करतो की चेंडू असतील ते चेंडू कोणाला तरी पाठवायचं आणण्यासाठी कारण की चेंडू आपल्याकडे 3-4 तरी असायला हवे जुने चेंडू. आजच्या दिवसामध्ये सुद्धा 3 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. मॅच मात्र थांबली जाते.
बॉल आलेला आहे. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. जितेशला 5 धावा करायच्या आहेत. नितीन मात्र जाऊन पोचला तो 53 धाव्यांवर. बघूया नितीन मात्र 1 रन्स काढून जितेशला आणेल का स्ट्राईकवर, ते पण गरजेचं आहे. ते मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि ते मात्र 1 धाव निश्चितच मिळेल. पंच बघूया. बॅटला चेंडू लागलाय म्हणजे 1 धाव असेल. धावसंख्या 54 वर जाऊन पोचला नितीन थोरवे. संघाची धावसंख्या झाली ती 135 धावा. बघूया जितेशला मात्र 5 धावांची गरज आहे. एक वेगवान अर्धशतक झळकवण्यासाठी चान्स आहे जितेश पंगलला. फक्त 18 चेंडूमध्ये 45 धावा जमवलेत. शेवटचे 2 चेंडू बाकी. एक चांगला फटका मारला स्टेट ड्राईव्ह फटका आणि चेंडू सरळ निघून जात असताना सीमारेषेच्या बाहेर चौकार. अप्रतिम फटका मात्र पाहायला मिळाला. जितेश पंगल जाऊन पोचतो 49 धावांवर. 49 धावांवर मात्र जाऊन पोचला 19 चेंडूमध्ये. जवळजवळ 257च्या स्ट्राईक रेटने मात्र खेळतोय आणि संघाची धावसंख्या झालाय ती 139. मी लोणार सुपर किंग संघाला विनंती करेल कैलास बचाटे आणि इम्रान खान आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे कारण की थोडासा टाइम गेलेला आहे. शेवटचा चेंडू 1 धावांची गरज आहे जितेशला आणि क्लीन बोल्ड. 49 धावांवर मात्र क्लीन बोल्ड होईल जितेश पंगल. तरी पण खूपच अप्रतिम कामगिरी केली जितेश पंगलनी. 20 चेंडूमध्ये 49 धावांवर आउट होईल. धावांची गरज आहे. 27 चेंडूवर 54 धावा जमवून मात्र नॉट आउट राहतो हा नितीन तोरवे. वेल प्लेट. लोणार सुपर किंग 139 धावा जमवले आणि 140 धावांचा डोंगर रचवलाय या 10 षटकांमध्ये. 60 चेंडूमध्ये 140 धावांची गरज. चला लोणार सुपर किंग संघ अवघ्या 2 मिनिटांमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. एकशे 40 धावांचा लक्ष ठेवला 140. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या कैलास भाऊ कारण की थोडासा टाइम वाचला पाहिजे. चला ओपनिंग बॅट्समन लगेच यायचे आहे किंग्स इलेव्हन लोणार संघ. थोडासा उशीर झाला या मॅचला. आपले फलंदाज पाठवा आशिष गायकवाड. 140 धावा पूर्ण करायचे सामना जिंकण्यासाठी.
139 धावा जमवून मात्र 140 धावांचं लक्ष ठेवलंय या किंग्स 11 लोणार संघासमोर. बघूया एक चांगला स्कोर मात्र केला, हाय स्कोर असेल. MD फिटनेस क्लब तर्फे मुस्तफा भाई यांच्याकडून मात्र चषक आलेले आहेत. बघूया कैलास बजाडे संघाचा कर्णधार पहिल्या षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर निघणारा चेंडू. पहिला चेंडू मात्र वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1. खराब चेंडू टाकून मात्र सुरुवात केलाय. बघूया 140 धावांचं लक्ष असताना एक चांगली गोलंदाजी करेल का. यावेळी सुरेख फटका मारलाय पहिल्या चेंडूवर कणखणीत फाईन लेगच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर षटकार. हीच बॅटिंग मात्र करावी लागेल अजितला. कृपया नॉन स्ट्राईक बॅट्समनचं नाव सांगायचं. नॉन स्ट्राईक बॅट्समन सतीश. ओके, सतीश खडसे आणि अजित कायंदे. अजितने मात्र यावेळी सुरेख फटका मारला पहिल्या चेंडूवर कणखणीत 40 धावा जर आपल्याला पूर्ण करायचे तर षटकार चौकार लगावे लागतील. यावेळी पण एकदा हलक्या हाताने खेळलेला फटका. एक षटकार आल्यानंतर एक सिंगल घेतोय. एक चांगली बॅटिंग करत असताना अजित. नितीन थोरवेसारखे मात्र 10 षटक खेळावे लागतील. धावसंख्या जाऊन पोचली 2 चेंडूमध्ये 8 धावा. सतीश खडसे स्ट्राईक मार्कवर. यावेळी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. बप्पी दुलाई एक चांगली फेकी जरूर केली होती परंतु एक धाव पूर्ण करेल. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट सतीश आणि अजित मध्ये. धावसंख्या 9. यावेळी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. शॉर्टपर्यंत चेंडू होता आणि सुरेख फटका मारलाय. पुन्हा एकदा चेंडू सरळ निघून जात असताना फाईन लेगच्या दिशेने चौकार. म्हणजे एक चांगली धावसंख्येला मात्र सुरुवात केली. 13 धाव फलकावर लागलेत. अजूनही चेंडू मात्र टाकायचे 2 या षटकातील आणि 4 चेंडूमध्ये 13 धावा जमवलेत. म्हणजे एक चांगली सुरुवात केलाय अजितने. शॉर्टपर्यंत चेंडू होता आणि सुरेख फटका 15ची सरासरी मात्र प्रत्येक षटकामध्ये ठेवायचंय. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर मारलाय. पुन्हा एकदा चेंडू मात्र फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू सरळ निघून जात असताना आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र करण्यात आलं. 2 धावा वाचविल्या आपल्या संघासाठी. 2 ने धाव संख्या पुढे सरसावेल. 15 धावा बिनबाद 15. अजूनही एक चेंडू बाकी आहे. बघूया पहिलं षटक मात्र पॉवर प्लेचं खूप मोठं येत आहे. 15 धावा जरूर आलेत. शेवटचा चेंडू. यावेळी मोठा फटका आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र सरळ निघून जात असताना आणि इथे मात्र दुर्गेश चव्हाण पकडतोय कॅच. पहिलं विकेटचं पतन होत असताना अजित कायंदे बॅक टू द पवेलियन. एक षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा 1 विकेट गेलाय. एवढे मोठा फटका आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र सरळ निघून जात असताना आणि ते मात्र दुर्गेश
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 15. एक विकेट गेलाय. नवीन फलंदाज आलाय तो अजय गायकवाड. एक चांगली सुरुवात जरूर केलाय जी 15ची सरासरी मात्र प्रत्येक षटकामध्ये ठेवायची आहे. बप्पी दुलाई येतोय पुढचं षटक हाताळण्यासाठी. मात्र एवढं थोडंसं गेम चेंजिंग प्लॅनिंग केलंय थोडंसं, कारण की कैलास भाऊ आणि बप्पी दुलाई दोन्ही स्लोअर ब्रेकचे गोलंदाज वापरण्यात आले आणि नितीन आणि इम्रानला मात्र मागे ठेवलाय. बघूया पुन्हा एकदा बप्पी दुलाई. पहिल्या चेंडूवर मोठा फटका जरूर मारलाय. बघूया चेंडू मात्र सरळ जात असताना दुर्गेश चव्हाण पुन्हा एकदा हजर आहे आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेट्स मिळवतात बप्पी दुलाई. एक चांगला विकेट्स मिळवला. संघाचा कर्णधार आशिष बाद होईल. बप्पी दुलाई पहिल्या चेंडूवर मोठा फटका जरूर मारलाय. बघूया चेंडू मात्र सरळ जात असताना दुर्गेश चव्हाण पुन्हा एकदा हजर आहे आणि पुन्हा बप्पी दुलाई पहिल्या चेंडूवर मात्र मोठा विकेट्स मिळवला. संघाचा कर्णधार आशिष मात्र बाद होतोय जो मात्र डकआउटचा शिकार झाला. बघूया नवीन फलंदाज रामेश्वर सानप. एक चांगली बॅटिंग करावी लागेल अजित सारखी, कारण की प्रत्येक षटकात 15 धावा येणं गरजेचं आहे. बप्पी दुलाई एक चांगला चेंडू टाकला. निर्धाव चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना दोन चेंडू निर्धाव गेलेत या षटकातील. यावेळी मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय बप्पी दुलाई. चांगली गोलंदाजी करतोय बप्पी. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकलेत बप्पी दुलाईने. यावेळी ते मात्र बॅटची एज 5वा चेंडू टाकला बप्पी दुलाईने आणि फलंदाज क्रमांक 30 बाद होईल. एक स्लोअर ब्रेकचा चेंडू टाकला, फसवण्यात आलं बप्पी दुलाईने आणि फलंदाज क्रमांक 30 बाद होत असताना यावेळी ते मात्र बॅटची एज आणि स्ट्राईक वर मात्र बघूया अजय आहे. अजय गायकवाड जो चांगला बॅट्समन आहे, परंतु 3 बॅट्समन मात्र आउट झालेत. या 15 धावा जरूर आल्या पहिल्या षटकामध्ये, परंतु इथे मात्र 3 विकेट्स गेले. बघूया अजय मात्र कशा प्रकारची बॅटिंग करेल, कारण की 140 धावा बनवायचे आहेत, म्हणजेच नक्कीच हाणामारी करावी लागेलच. यावेळी लेगस्टच्या बाहेर जाणारा चेंडू पंच आवडतात खराब चेंडू दर्शवताना. धावसंख्या 16 ऑन द 3 विकेट लॉस. यावेळी पुन्हा एकदा चेंडू टप्प्यानंतर थोडासा खाली राहतोय. चांगली गोलंदाजी करतोय बप्पी दुलाई. यावेळी मोठा स्ट्रोक जरूर मारलाय आणि चेंडू मात्र सरळ निघून जात असताना सीमा रेषा पार चौकार. अजयच्या बॅट मधून निघतो हा पहिला चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरसवेल 20 धावा. षटक क्रमांक दुसरा मात्र समाप्त होते. एक चांगलं षटक हाताळलं बप्पी दुलाईने. फक्त
यावेळी मोठा स्ट्रोक जरूर मारलाय आणि चेंडू मात्र 5 सरळ धावा निघून दिल्या गेला. आणि आणि 2 विकेट्स मिळवले, म्हणजे एक चांगली गोलंदाजी केली बप्पी दुला यांनी. पार 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील, बघूया. पुन्हा एकदा स्वतः कर्णधार येतोय तिसरा षटक घेऊन. त्यांना माहित आहे की आपले प्रमुख गोलंदाजाला मात्र अजून ठेवलेत, कारण की मागचे षटक खूप अनामरीचे असतात. आणि बघूया पुन्हा एकदा कैलास ह्यावेळी स्लोअर बरीचा चेंडू टाकला, त्याला एक सन्मान देतोय रामेश्वर. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा षटक क्रमांक पहिल्यामध्ये 15 धावा जरूर आल्या होत्या, परंतु अजित बाद झाल्यानंतर मात्र प्रेशर मध्ये आलाय. आशिष बाद झाला आणि सतीश खडसे सुद्धा, म्हणजे 3 विकेट्स गेलेत. यावेळी मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चुकतोय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करत असताना कैलास बचाटे संघाचा कर्णधार गेलेत. यावेळी यावेळी अतिशय चांगला स्ट्रोक जरूर मारला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केले, सुरेख ड्राईव्ह मात्र पाहायला मिळते रामेश्वर कडून. आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 4 धावांनी धावसंख्या 24 वर. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न चुकतोय, परंतु एक धाव मात्र पूर्ण होईल. लेग बाईचा इशारा मात्र येतोय. धावसंख्या 25 धावा धाव फलकावर लागलेत. षटक क्रमांक चालू आहे तिसरं. 4 चेंडू खेळ झालाय अजूनही. कैलास बनाम अजय. यावेळी मोठा स्ट्रोक जरूर आलाय. अजयच्या बॅट मधून निघतो हा सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. अप्रतिम षटकार मात्र पाहायला मिळाला. धावसंख्या 6 ने पुढे सरसावेल. 31. 31 धावा धाव फलकावर लागलेत. अजूनही चेंडू मात्र बाकी आहे. अजय. यावेळी मोठा स्ट्रोक जरूर आलाय. अजयच्या बॅट मधून निघतो हा सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या 31. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. रिव्हर्स अटेम्प्ट, खूपच चांगला फटका मारला क्षेत्ररक्षक हजर आहे दुर्गेश चव्हाण, ज्यांनी मात्र 2 झेल मात्र पकडलेत. एक चांगली फेकी. षटक क्रमांक तिसरा मात्र समाप्ती होईल. धावसंख्या 32 धावा. पुढील होणारा सामना असेल लोणार इंडियन्स बनाम हर्षा 11. दोन्ही संघांनी मात्र रेडी राहायचं आहे. हर्षा 11 आणि लोणार इंडियन. कृष्णा मापारी बनाम नीरज जाधव. पुन्हा एकदा बप्पी दुलाई कंटिन्यू करत असताना यावेळी पुन्हा एकदा चेंडू टप्पाकडून थोडासा खाली राहतो. एक धाव घेतली, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक चांगला क्षेत्ररक्षण दुर्गेश चव्हाणचं. धावसंख्या 3. 33 धावा, 3 विकेट्स गेलेत. षटक क्रमांक 4 चालू आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, तरच मात्र आपण या लक्ष्याकडे पोहोचू शकतो. अजितने मात्र एक चांगला प्रयत्न जरूर केला होता, परंतु विकेट्स बाद झाल्यानंतर थोडंसं प्रेशरमध्ये आलाय आणि दडपणामध्ये मात्र एक चांगली पार्टनरशिप सुद्धा करावी लागेल. ब्लॉकलचा चेंडू आणि पुन्हा एकदा बप्पी दुलाई विकेट्स मिळवून देतो. खूपच अप्रतिम कामगिरी करत असताना बप्पी दुलाई तिसरा विकेट्स मिळवून देतो आपल्या संघासाठी. संकट मोचक म्हणून मात्र कामगिरी करतोय.
लोकलचा चेंडू आणि पुन्हा एकदा बप्पी धुलाई. नवीन फलंदाज सद्दाम येतोय. 4 विकेट्स बाद झाले, त्यामध्ये 3 विकेट्स मिळवतो हा बप्पी दुलाई. अतिशय चांगली गोलंदाजी केली या बप्पीने. थोडस वेगळं करण्याचा निर्णय घेतलाय या लोणार सुपर किंग संघाने. इम्रान आणि नितीनला मात्र अजूनही गोलंदाजीवर आणलं नाही आणि एक चांगली गोलंदाजी मात्र करतात कैलास बचाटे आणि बप्पी दुलाई. नवीन फलंदाज सद्दाम बेग. यावेळी फक्त लेग साईडला चेंडू जात असताना चेंडू मात्र निघून जात असताना परंतु नितीनने एक चांगल्या रीतीने अडवलाय. 2 धावा जरूर मिळतील. लेग लॉन्च केला होता. 2 धावांनी धावसंख्या धावून पोचली ती 35. यावेळी खूपच बाहेर निघणारा चेंडू पंच वाईट दर्शवताना. यावेळी पुन्हा एकदा फसवा चेंडू टाकलाय बप्पी दुलाई. एक चांगली गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. डायरेक्ट फेकी जरूर केली होती कैलास बजाडेने. यावेळी पुन्हा ड्राईव्ह केलाय ऑफ साईडला. बघूया, एक धाव मिळाली. इम्रान क्षेत्ररक्षक, चांगली फेकी. एकने धाव पुढे सरसावेल. 37 धावा. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. 4थं षटक चालू आहे. धावसंख्या 37. यावेळी मोठा स्ट्रोक जरूर मारलाय. बघूया, चेंडू मात्र सरळ निघून जात असताना आणि इथे मात्र दुर्गेश चव्हाणने मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आजच्या दिवसांमध्ये. पुन्हा एकदा 2 धावा वाजतात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 39 धावा. 4 विकेट जरूर गेलेत परंतु अजूनही धावसंख्या पूर्ण करायच्या 101 धावा. चेंडू बाकी असतील फक्त 36. 36 चेंडूमध्ये 101 धावा सुद्धा पूर्ण होऊ शकतात. त्यासाठी प्रत्येक षटकामध्ये 18-20 धावा करावे लागतील. कैलास बजाडे पुन्हा एकदा ऑडीवर टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू असेल. यावेळी क्लीन बॉल. कैलास बचाटे मात्र पुन्हा एकदा विकेट्स मिळवून देतो. एक चांगली गोलंदाजी केली या सामन्यांमध्ये. यावेळी क्लीन बॉल. सलमान पठाण नवीन फलंदाज. कैलास बजाडेने बघूया विकेट्स घेतलाय. हॅट्रिक मिळवेल का कैलास बजाडे.
फुलर लेनचा चेंडू आणि टेस्ट मॅच सारखा मात्र ड्राईव्ह करतोय, प्लेस करतोय. दोन चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकलेत. सॉरी 3 चेंडू. फुलर लेनचा चेंडू आणि ते मात्र सुरेख फटका मारलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र सरळ निघून जात असताना सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4 धावेने धावसंख्या धावून पोहोचली 43 धावा. पुन्हा एकदा ऑलिव्हर प्लेस केलेला चेंडू एक धाव मिळेल. एकने पुढे धावसंख्या 44. शेवटचा चेंडू बाकी आहे. कृपया एक चेंडू नंतर पाणी घेऊन द्यायचं मैदानात दोन्ही 12व्या खेळाडूंनी. यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, फटका मारायचा प्रयत्न होता परंतु फक्त एकच धाव मिळेल. षटक क्रमांक मात्र 5 वर समाप्त होईल. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 45. 9ची सरासरी मात्र राखलाय आणि दोन्ही संघाची मात्र 45 धावा आहेत परंतु विकेट्स मात्र जास्त बाद झालेत. पाच रनची पेनल्टी लावण्यात आलाय मला तरी वाटते किंग्स 11 लोणार संघाला. म्हणजे 5 रन मायनस होतील ना सर.
धावसंख्या 45 झाली होती, परंतु 5 रन कट्स करून मात्र 40 धावा होतील. नवीन फलंदाज विशाल सिरसाट, 6 विकेट्स बाद झालेत. यावेळी जोरदार टाकला चेंडू, बघूया जेलबाद होऊ शकतो. आणि इथे मात्र चांगला प्रयत्न केला होता बप्पी धुलेनी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी करतोय इम्रान खान. इम्रान खान, धावसंख्या 45, 6 विकेट मात्र बाद झालेत. ऑल आउट होण्याचा चान्स असेल. एक कट केलाय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये, एक धाव मिळेल. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र मिळतील सहजरित्याने. 2 धावांनी धावसंख्या जाऊन बदली ती 47. टपावरून उसळी घेतोय, अतिशय चांगली गोलंदाजी मात्र करतोय इम्रान. षटक क्रमांक मात्र 6वा मात्र समाप्त होईल. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा. बप्पी धुलाई वैयक्तिक तिसरं षटक घेऊन येतोय. सूर्य चेंडू टाकतोय, अतिशय चांगली गोलंदाजी मात्र केलाय या सामन्यांमध्ये. 140 धावांचा टार्गेट ठेवल्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी पुन्हा एकदा सूर्य चेंडू हाताळतोय. 3 विकेट्स मात्र घेण्यात आलेत बप्पी धुलाईकडून. सामना मात्र खूपच लांब जातोय. षटकार चौकार लगावे लागतील. विकेट्स मात्र 6 विकेट्स बाद झालेत. यावेळी बॅटची कट लागून मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, परंतु खराब फेकी म्हणावी लागेल विजय राठोडची. धावसंख्या 1 मिळेल 48. यावेळी लेग स्टेजच्या बाहेर जाणारा चेंडू, पंच ओढतात. वाईट चेंडू. यावेळी पुन्हा अपील केला जातोय, बघूया. सूर्य गोलंदाजी करतोय बप्पी धुलाई. अजूनही 2 चेंडू बाकी असतील या षटकातील. षटक क्रमांक चालू आहे 7वं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि बप्पी धुलाई मिळवतो हा 4था विकेट. बप्पी धुलाई 4 विकेट्स मात्र मिळवलेत. अजूनही 1 चेंडू बाकी असेल.
4 विकेट्स मिळवलेत बप्पी दुलाईनी. नवीन फलंदाज आलाय नागेश लोखंडे. बघूया 5वा विकेट्स मिळवेल का बप्पी दुलाई. आणि इथे मात्र पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. अजूनही चान्स आहे 5 विकेट्स घेण्याचा. मान मिळेल का बप्पी दुलाईला, कारण की 4 विकेट्स आतापर्यंत त्यांनी घेतलेत 15 धावा खर्च करून. 5 विकेट्स घेण्याचा चान्स मात्र मिळाला या बप्पी दुलाईला. ब्लॉकलचा चेंडू जरूर टाकला होता आणि इथे मात्र 1 धाव मिळेल. आणि दुसऱ्या जोगण्याचा प्रयत्नात मात्र रनआउटचा चान्स आणि यास फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होईल फलंदाज. बप्पी दुलाईनी मात्र 16 धावा देऊन मात्र 4 विकेट्स मिळवल्या. अतिशय चांगली गोलंदाजी केली बप्पी दुलाईनी. 4 विकेट्स मात्र घेण्यात आले बप्पी दुलाई. सात षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावा झालेत आणि 8 विकेट्स मात्र बाद झालेत. पुढील होणारा सामना असेल लोणार इंडियन्स बनाम हर्ष 11. दोन्ही संघर्ष कर्णधारांनी आपली प्लेइंग लिस्ट घेऊन यायचे आहे या मंचाकडे, कारण की फक्त 2 विकेट्स बाकी आहेत. लगेच मॅच चालू केली जाईल. नितीन थोरवे गोलंदाजी मार्कवर. टप्पा पडून थोडासा वेगाने येतोय. निर्धाव चेंडू. फक्त 51 धावा झालेत, म्हणजे एक चांगल्या मार्जिनने मात्र सामना जिंकण्याचा चान्स आहे तो लोणार सुपर किंग संघाला. पॉइंट्स टेबल मध्ये मात्र मॅच संपल्यानंतर समजेलच. यावेळी अतिशय चांगला चेंडू टाकतोय. धारदार गोलंदाजी मात्र करतोय नितीन तोरवे. बॅटिंग प्रमाणे चांगली गोलंदाजी करतोय. आज मात्र बॅटिंग मात्र खूपच चांगली केली. सलामीला येऊन मात्र 10 षटक खेळला. 53 धावांची इनिंग खेळला. पहिलं अर्धशतक झळकवलं या टुर्नामेंटचं नितीनने. पाहूया पुन्हा एकदा. एवढे पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू चांगल्या रीतीने ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाईल. हा चौकार पाहायला मिळेल. जाफरने मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण केलं. मला तरी वाटते आळस दाखवत असे आहेत जाफर. आळस हा माणसाचा शत्रू आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्ही आळस करू शकत नाही. पुन्हा एकदा नितीन. इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकला जातोय गोलंदाज नितीन कडून. चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत. शॉर्टपर्यंतचा चेंडू. इथे मात्र बॅटची एज जरूर लागली होती. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न दिसेल का आणि 2 धावा मिळतीलच. धावसंख्या जाऊन पोचली ती 57. 57 धावा धावफलकावर लागलेत. अजूनही शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. पुन्हा एकदा निर्धाव, परंतु पंचामंत्र हा बाहेर जाणारा चेंडू वाईटचा इशारा येतोय. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या ती फक्त 58. 8 विकेट्स गेलेत. षटक क्रमांक 7 चालू आहे. यावेळी पुन्हा एकदा हरक्यात याने खेळलेला फटका. फक्त 1च धाव मिळेल. 8वं षटक मात्र संपते आणि धावा आहेत ते 59. 8 विकेट्स गेलेत. बघूया 12 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅचचा. हर्ष 11 आणि लोणार इंडियन संघाचा कर्णधार कृष्णा मापारी आणि नीरज जाधव. चला मंचाकडे यायचं आहे दोन्ही कर्णधारांनी. कृपया दोन्ही कॅप्टन्सनी प्लेइंग लिस्ट घेऊन या. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत. इम्रान खान गोलंदाजी मार्कवर.
इम्रान खान गोलंदाजी मार्कवर. बघूया बॅटिंग पॉवर प्ले घेतल्यानंतर 2 विकेट्स बाकी असतील. तो जर टाकला चेंडू, बघूया जेलबाद होण्याचा चान्स आहे आणि ते मात्र सुरेख जेल पकडतोय गजानन. 9 विकेट्स बाद होत असताना किंग्स 11 लोणार संघ मला वाटते पहिल्यांदाच ऑल आउट होईल का या टुर्नामेंटमध्ये किंग्स 11 लोणार, ते मात्र पाहणं गरजेचं आहे. कारण की 11 चेंडू बाकी आहेत आणि शेवटचा फलंदाज बाकी. खूपच मोठ्या फरकाने मात्र विजय मिळवेल हा लोणार सुपर किंग संघ. अजूनही 86 धावा बनवायच्यात. पॉइंट टेबल मध्ये मात्र गुणांमध्ये वाढ करेल रन रेट मध्ये हा सुपर किंग संघ. बघूया 1 विकेट अजूनही बाकी असेल. शेवटचा विकेट बाकी आहे. इम्रान मात्र एक चांगली गोलंदाजी करतोय. एक चांगला फटका जरूर मारला आणि चेंडू मात्र सरळ निघून जात असताना सीमारेषेच्या बाहेर चौकार. या चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 63 धावा. आणि लोणार सुपर किंग संघाचा जो समर्थक जो खेळाडू आहे राफे, हा मात्र खूपच खुश दिसतोय. कारण की त्याला माहिती आहे आपला संघ मात्र क्वालिफायर मध्ये प्रवेश करतोय आणि टीम मात्र एक जास्त फरकाने दिसते, म्हणून आज खुश दिसतोय भरपूर. यावेळी मोठा फटका जरूर मारलाय. पुन्हा एकदा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार मारतोय फलंदाज नागेश लोखंडे. धावसंख्या 67. सुरेख ड्राईव्ह पाहायला मिळालेला इथे मात्र हॅट्रिक चौकार मात्र पाहायला मिळते. नागेश लोखंडेच्या बॅटमधून हॅट्रिक चौकार पाहायला मिळते. चांगली बॅटिंग करते कारण की इम्रान खान एक चांगला गोलंदाजीच्या विरोधात मात्र 3 चौकार लगवले. हॅट्रिक चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 71. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय. बघूया यावेळी चेंडू सरळ निघून जात असताना सीमारेषेच्या बाहेर षटकार. 3 चौकार आणि 1 षटकार म्हणजे एक चांगल्या गोलंदाजावर मात्र हल्ला चढवलाय इम्रान खानवर. 3 चौकार आणि 1 षटकार म्हणजेच 18 धावा जमविल्या या 4 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू बाकी असेल. धावसंख्या झालाय ती आता मात्र 77 धावा, म्हणजे कुठेतरी रन रेट मध्ये थोडंसं मागे सुद्धा येऊ शकेल. बघूया जास्त मार्जिनने जिंकायचं आहे. मॅच संपल्यानंतर आपल्याला समजेलच रन रेट कसा आहे तो लोणार सुपर किंग संघाचा. इम्रान खान कुठेतरी विचार करत असेल. एवढे जोरदार टाकलाय चेंडू आणि इकडे मात्र ऑलआउटचा चान्स होता आणि इथे मात्र चुकीचा थ्रो केलाय. चुकीची फेकी म्हणावी लागेल सुनील राठोड करून. षटक क्रमांक मात्र 9 समाप्त होईल. धावसंख्या ती 77 धावा. शेवटचं षटक बाकी आहे. चला दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेल कृपया, टाइम झालेला आहे. हर्षा 11 संघाचा करणारा कृष्णा मापारी लवकर या आणि नीरज जाधव आपण सुद्धा लवकर यायचंय. दोन्ही कॅप्टन्स येत आहेत मला तरी वाटते, कारण की शेवटचं षटक बाकी आहे. शेवटचं षटक आहे. नितीन थोरवे बॅटिंगला आहे तो सय्यद. नागेश मात्र नॉन स्ट्राईक एंडवर 3 चौकार आणि 1 षटकार मारले. इम्रानला एक चांगली बॅटिंग केली. शेवटचं षटक, शेवटची विकेट्स. धावसंख्या ती 77. ह्या चेंडूवर मोठा फटका जरूर मारला. यावेळी चेंडू सरळ निघून जात असताना सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार, म्हणजे चांगली बॅटिंग करतात लास्ट विकेट बाकी असताना.
एक चांगली पार्टनरशिप करत आहेत आपल्या संघासाठी. जवळजवळ 24 धावा जमवल्या या 6 चेंडूमध्ये या दोन्ही फलंदाजांनी. कुठेतरी महागडं ठरेल या लोणार सुपर किंग संघाला. धावसंख्या आहे ती 83 धावा. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र ऑल आउट होण्याचं लक्षण आणि यस रनआउट्स नागेश लोखंडे आणि 83 धावांवर मात्र ऑल आउट होईल हा किंग्स 11 लोणार संघ. लोणार सुपर किंग मात्र क्वालिफायर मध्ये प्रवेश करतोय. हा तिसरा संघ असेल. लोणार इंडियन्स, लोणार किंग्स 11 लोणार आणि सुपर किंग संघ. आणि आता मला तरी वाटते 3 टीम मध्ये टॉप फाईट आहे. ती म्हणजे हर्षा 11 असेल, नाईट रायडर असेल आणि कास्तकर 11 या 3 संघांमध्ये मात्र टॉप फाईट असेल असं वाटते. लोणार सुपर किंग जाऊन पोहोचतोय 2 क्रमांकावर. दुसऱ्या क्रमांकावर जाऊन पोहोचलाय. बघूया लोणार सुपर किंग संघ. चला टॉस करून घ्यायचं आहे. कृपया दोन्ही कॅप्टन्सने यायचे मंचासमोर. चला प्लीज टॉस करून घ्यायचे दोन्ही कॅप्टन्स कृष्णा मापारी आणि नीरज जाधव. चला प्लीज घाई करा जरा. नीरज जाधव घाई करा. जितेश पंगाल प्लीज. जितेश पंगाल जरा लवकर यायचं आहे. बप्पी धुले यांनी 4 विकेट्स मिळवले. नितीन थोरवे यांनी 53 आणि जितेश पंगाल यांनी 49 धावा. म्हणजे या तिघां मिळून मात्र ही मॅन ऑफ द मॅच देण्यात येते कारण की मोठ्या फरकाने मात्र विजय मिळवला आणि लोणार सुपर किंग संघ दुसऱ्या क्रमांकावर जाऊन पोहोचला. सलमान खान आणि मुस्तफा शेठ. मुस्तफा सर यांच्याकडून मात्र मॅन ऑफ द मॅच देण्यात येते. वेल प्लेट. लोणार सुपर किंग संघ जवळजवळ दुसऱ्या क्रमांकावर जाऊन पोहोचलाय. मेडल सुद्धा द्यायचं. ऋषिकेश मापारी यांना विनंती करेल. त्यांनी मेडल द्यायचं आहे. नितीन ज्यांनी मात्र अर्धशतक पूर्ण केलं. वेल प्लेट. चला दोन्ही संघाचे कर्णधार कृष्णा मापारी आणि नीरज जाधव. चला यायचं आहे प्लीज जरा लवकर या. नीरज जाधव. कृष्णा मापारी कधीपासून हजर आहे. नीरज जाधव प्लीज जरा लवकर या. टॉस करून घ्यायचं आहे. दोन्ही संघासाठी महत्त्वाचा सामना असेल. लोणार इंडियन पहिल्या क्रमांकावर आहे परंतु सामना जर पराजित झाला तर रन रेट सुद्धा डाऊन होऊ शकतो म्हणून सामना